नमस्कार इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनो, आपण शिकत आहोत विषय गणित. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 6वीचा गणित विषयाचा अभ्यासक्रम आपण शिकत आहोत. आजचा दिवस आहे 27वा. 27व्या दिवशी आपण संख्यांवरील क्रियांमध्ये लसावी काढण्याची शाब्दिक उदाहरणांचा आज अभ्यास करणार आहोत. पहा, आज दिवस आहे 27वा. संख्यांवरील क्रिया लसावी काढणे. लसावी काढण्यासाठी संख्यांचे विभाज्य आपल्याला शोधायचे आहेत. आपण कालच्याच भागात 26व्या दिवशी आपण अभ्यासलेले आहोत. विशिष्ट परिस्थितीत लसावीचे उपयोजन करता येणे यावरील आपल्याला उदाहरणे आजच्या भागात आपण शिकणार आहोत. थोडंसं समजून घेऊया लसावी काढण्याची उदाहरणे उपयोजनात कशी आणता येतात. लसावी म्हणजे काय, पुन्हा आपण थोडंसं उजळणी घेतोय. दिलेल्या संख्यांच्या विभाज्यतेच्या यादीतील लहानात लहान संख्या म्हणजे लसावी होय. विभाज्यतेची यादी आपल्याला करायची आहे. विभाज्यतेच्या यादीतील संख्या आपल्याला शोधायचे. चला आपण सराव करूया. 27वा दिवस आहे लसावी. विशिष्ट परिस्थितीत लसावीचे उपयोजन. उदाहरण क्रमांक 1. एका प्रकारच्या 20 आणि 25 बाटल्या मावतील अशी छोटी खोकी आहे. एकच मोठा खोका पूर्णपणे भरण्यासाठी दोन्ही प्रकारच्या बाटल्या कमीत कमी किती लागतील. या उदाहरणात आपल्याला 20 आणि 25 यांचा लसावी काढावा लागणार आहे. इथे उदाहरण सोडवून दाखवलेले आहे. 20 ने विभाज्य संख्या आणि 25 ने विभाज्य संख्या, या दोन्हीचा विभाज्य सामायिक विभाज्य आहे 100. म्हणून कोणत्याही खोके पूर्णपणे भरण्यासाठी कमीत कमी 100 बाटल्या लागतील. हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचे आहे. आणखीन काही उदाहरणे आपण सोडवून पाहूया. चला उदाहरणे सोडवूया. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे. पहिलं, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर अशा त्या पटांगणात कमीत कमी किती मुले आहेत. 20 किंवा 25 रांगा केल्यावर एकही मुलगा शिल्लक राहत नाही. त्यासाठी 20 आणि 25 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. 20 मुले आणि 25 मुले यांचा लसावी आपण काढूया. 20 ने विभाज्य संख्या आपण शोधतोय. 20, 40, 60, 80, 100, 160, 140, 160, 180, 200. त्यानंतर 25 ने विभाज्य संख्या शोधूया. 25 ने विभाज्य संख्या आहेत 25, 50, 75, 100, 125, 150, 175, 200, 225, 250 अशा अनेक संख्या आहेत. पुढे 25 ने विभाज्य. आता आपण सामायिक विभाज्य शोधू. 20 आणि 25च्या सामायिक विभाज्य आहे 100 आणि 100च्या पटीत 200. 100 व 200 यातील लहान संख्या लसावी आहे. लसावी 100 ही लहान संख्या आहे. लसावी आहे 100. म्हणजे पटांगणावरील मुलांची संख्या आहे 100. त्यामुळे 20च्या किंवा 25च्या रांगा केल्या तरी एकही मुलगा शिल्लक राहत नाही. पटांगणात 100 मुले असतील. पुढचे उदाहरण पाहूया. वीणा नावाची एक मुलगी आहे. तिच्याकडे काही मणी आहेत आणि तिला माळा करायच्या आहेत. वीणाजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत. तिच्याकडे 16, 24 आणि 40 मण्यांच्या माळा करायच्या आहेत.
तर मण्यांची संख्या काढण्यासाठी आपल्याला या तीनही संख्यांचा लसावी काढायचा आहे. 16ने विभाज्य संख्या आपण शोधायच्या आहेत, 24ने विभाज्य संख्या शोधायच्या आहेत आणि 40ने विभाज्य संख्या शोधायच्या आहेत. इथे 16, 24 आणि 40ने विभाज्य संख्या शोधलेल्या आहेत. आता यांच्यातील सामायिक विभाज्य आपण शोधूया. पहा, खूप मोठी संख्या मिळाली, 240. 240 ही सामायिक विभाज्य संख्या आहे. तिन्हीमध्ये 240ला या तिन्ही संख्यांनी भाग जातो. 240च्या पटीतल्या पुढच्या संख्या असतील. आता यांचा लसावी एकच संख्या मिळालेली आपल्याला, याच्यापेक्षा लहान संख्या नाही आहे. त्यामुळे विनाजवळ 240 मणी आहेत. मण्यांची संख्या आहे 240. त्यामुळे ती 16, 24 किंवा 40 मण्यांचे माळ ती करू शकते. पुढील उदाहरण पहा. लाडूंचा आहे उदाहरण. पहा, 3 वेगवेगळ्या डब्यांमध्ये समान संख्येचे लाडू आहेत. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना दिले, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना दिले आणि तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना दिले. तर एकही लाडू उरला नाही. तुम्हाला मिळाले का लाडू? तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते? पहा, मिळालेले मुलं एकदम खुश असतील. पहा, इथे लाडूंची संख्या आपण काढूया. त्यासाठी आपल्याला 20ने विभाज्य संख्या आपल्याला काढायच्या आहेत. 20ने विभाज्य संख्या 20, 40, 60, 80, 100, 120, 140. पुढे आणखीन भरपूर संख्या आहेत. 24ने विभाज्य संख्या पहा. 24, 48, 72, 96, 120, 144. त्यानंतर 12ने विभाज्य संख्या काढू. 12ने विभाज्य असलेल्या संख्या म्हणजेच 12च्या पटीतल्या संख्या 12, 24, 36, 48, 60, 72, 96, 108, 120. आता आपण तिन्ही संख्यांचे आपण विभाज्य काढलेले आहेत. यातील सामायिक विभाज्य शोधूया. 120 ही संख्या तीनही संख्यांची विभाज्य आहे. तीनही संख्यांनी विभाज्य आहे. म्हणून लसावी येतो यांचा 120. म्हणजे या तीनही डब्यांमध्ये 120 लाडू होते. ते एकूण लाडूंची संख्या 120 होती. पुढील उदाहरण आपण पाहूया. ही उदाहरणं PDF मध्येच दिलेली आहेत. चौथं, एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील तीनही वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद, 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने ते तीनही सिग्नल पुन्हा हिरवे होतील? आपण रस्त्यावरील सिग्नल्स पाहतो. काही सेकंदासाठीच फक्त सिग्नल असतात आणि सगळ्या गाड्या तिथे थांबलेल्या असतात. लाल सिग्नल, पिवळे सिग्नल आणि हिरवे सिग्नल. आता आपण या सिग्नलचा वर आधारित आपण हे उदाहरण पाहतोय. तीनही सिग्नल एका वेळी हिरवे होण्याची वेळ काढण्यासाठी आपण 60 सेकंद, 120 सेकंद आणि 24 सेकंद यांचा आपण विभाज्य काढूया. या तिन्हींचे विभाज्य काढले. त्यांचा सामायिक विभाज्य आला 120. म्हणजे 120 सेकंद. 120 सेकंदाचा अर्थ असा होतो 60 सेकंदाचे 1 मिनिट म्हणजे 120 सेकंदांचे 2 मिनिट. म्हणजे 2 मिनिटांनी पुन्हा ते सिग्नल्स हिरवे होतील. 8 वाजता ते हिरवे होते आणि नंतर पुन्हा 8 वाजून 2 मिनिटांनी पुन्हा ते सिग्नल्स हिरवे होतील. 8 वाजता सिग्नल्स हिरवे होते. दर 120 सेकंदांनी आपण तिन्ही संख्यांचं सामायिक विभाज्य काढलेलं आहे. 120 सेकंदांनी सिग्नल्स हिरवे होतील. म्हणजेच 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटांनी. म्हणजे 8 वाजता सिग्नल्स हिरवे होते. पुन्हा ते 8 वाजून 2 मिनिटांनी हिरवे होतील आणि या 2 मिनिटाच्या काळामध्ये लाल सिग्नल आणि पिवळा सिग्नल देखील लागलेला असेल.
60 अधिक 60 म्हणजे 120, 2 मिनिटांनी पुन्हा ते हिरवे होतील. अशा प्रकारे आणखीन वेगवेगळी उदाहरणे आपल्याला लसावीची सोडवता येतील. बाह्य PDF उदाहरणे दिलेली आहेत, ते आपण सोडवलेली आहेत. अशा प्रकारच्या विविध उदाहरणांवरून आपल्याला समजते की विशिष्ट परिस्थितीत लसावीचे उपयोजन करता येते. आपण म्हणतो की लसावी मसावीचं पुढे भावी आयुष्यात काय उपयोग आहे, व्यवहारात काय उपयोग आहे, पण अशा प्रकारे आपल्याला मसावी आणि लसावीची उदाहरणे सोडवून आपल्याला व्यवहारात त्याचा उपयोग करता येईल. त्यांचा सराव करा. धन्यवाद माझ्या बालमित्रांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा, नियमित अभ्यास